श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 27. दीक्षा अनुग्रह दानम. श्याम्याला विष्णू सहस्त्रनामाची दीक्षा देणे आणि खापर्ड्यांच्या पत्नीवर अनुग्रह करणे. श्री गणेशायला नमस्कार असो. श्री सरस्वती देवीला नमस्कार असो. श्री गुरु महाराजांना नमस्कार असो. श्री कुलदेवताला नमस्कार असो. श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो. श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. श्री सद्गुरूंचे चरण घट्ट धरले असता ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिमूर्तींना नमन केल्यासारखे होते. साक्षात परब्रह्माला वंदन केल्यासारखे होते आणि स्वानंद सहज मोठ्या प्रमाणात प्रकट होतो. एका सागरात बुडी मारली म्हणजे जशी सर्व प्रकारच्या व सर्व ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांची यात्रा केल्यासारखे होते, तसेच एका सद्गुरूच्या पायाशी विश्वासाने आश्रय घेऊन बसले तर त्या ठिकाणी सर्व देव सापडतात. हे सद्गुरु साईनाथा, तुझा जय जयकार असो. सायुज्य मुक्ती प्राप्त करून देणाऱ्या कल्पवृक्षा, तुझा जय जयकार असो. हे आत्मज्ञानाच्या सागरा, तुझा जय जयकार असो. तू श्रोत्यांच्या मनात तुझ्या कथांविषयी पूज्य भाव उत्पन्न कर. आकाशातील ढगांतून पडणारे पाणी चातक पक्षी जितक्या आतुरतेने पितात, तितक्याच उत्सुकतेने तुझे सगळे भाविक भक्त या तुझ्या कथामृतांचे सेवन करोत आणि सदा सुखी होवोत. तुझ्या पवित्र कथा ऐकून आप्त इष्ट मित्रांसह श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उठवत आणि वारंवार श्रोत्यांच्या शरीराला सर्वत्र घाम फुटो, डोळ्यात प्रेमाश्रूंचा पूर येवो, प्राण अर्धवटच राहो, मनाला गहिवरून येवो, वरच्यावर अंगावर रोमांच उठवत आणि वारंवार रडणे व हुंदके देणे घडो. एकमेकांतील विरोध व लहान मोठ्यांतील भेदभाव तुटून जाणे म्हणजेच गुरुकृपेची जागृती होय, हे मनाचा नीट शोध केला तर लक्षात येईल. सद्गुरु शिवाय हे देणारा तिन्ही लोकांमधून शोधून मिळत नसतो. काम, क्रोध वगैरे 6 विकार शांत झाल्याशिवाय आणि गुरुचरणी भक्ती भाव, निस्सीम प्रेम व श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय अष्टभावांचा उगम होत नसतो. भक्तांना आपल्यामुळे सुख लाभते म्हणून गुरुला फार हर्ष होत असतो. भक्त जसा जसा परमार्थाकडे वळतो तसे तसे गुरुला कौतुक वाटत असते. हा देह म्हणजे मी आहे आणि हे गेह, पुत्र व जाया इत्यादी हे माझे आहेत असे म्हणणे म्हणजे फुकटचा त्रास अंगावर ओढून घेणे आहे. ही तर दुपारच्या सावलीप्रमाणे क्षणभर टिकणारी माया असते. या मायेच्या गुंतागुंतीची पीडा होऊ नये असे मनाला वाटत असते तर अनन्य भावाने साईबाबांना शरण जावे. मायेचा अंत लावण्यासाठी वेदशास्त्रांनी हात टेकले. जो सर्व सजीव व निर्जीव वस्तूंत ईश्वराला पाहिल तोच या मायेला खात्रीने पार करू शकेल. निजामशाही सोडून चंद्रभाई पाटील साई फकीराला घेऊन आधी अहमदनगर जिल्ह्यातील नेवेसा गावी आले. गोदावरी नदीपासून 2 कोसांवर प्रवरा नदीच्या काठी असलेल्या नेवासे गावी ज्ञानदेवांनी आपली ज्ञानेश्वरी व अमृतानुभव हे 2ही ग्रंथ लिहून पूर्ण केले. तसेच येथे अर्धनारी नटेश्वर मोहिनी राजचे म्हणजे अर्धांगी लक्ष्मीसह श्री विष्णू भगवानांचे प्रसिद्ध देऊळ आहे. तेथे 6 महिने किंवा 1 वर्ष साई फकीराचे राहणे झाले. तेथे त्यांच्या बरोबर कानड गावचे कमा सोबतीला राहिले होते. असो, पुढे प्रसिद्ध टाकळी गावच्या दगडू तांबोळीला घेऊन कमा व साईबाबांसह ही मंडळी तेथून शिर्डीला आली.
ठिकठिकाणी पवित्र तीर्थांची स्थळे पुष्कळ अगणित आहेत, परंतु साईबाबांच्या भक्तांना शिर्डी हेच अत्यंत पवित्र क्षेत्र वाटतं. जर दैवाने हा साईबाबा शिर्डीला येण्याचा योग जुळून आला नसता तर हे महान भाग्य आमच्या वाट्याला कोठून आले असते. आम्हा पामरांना हा साईचा सहवास कसा लाभला असता. जे जे भक्त आपले कार्य साधून घेण्यासाठी साईबाबांना शरण येतात त्यांना साईबाबा त्यांच्या कल्याणासाठी योग्य मार्ग दाखवितात. तरीही श्रोत्यांनी एकाग्र मन करून श्री साई चरित्राचे पारायण करावे. हे साईंचे पापनाशक चरित्र गुरुकृपा प्राप्त करून घेण्याचे उत्तम साधन आहे. मागील अध्यायात एकाला आपल्या गुरुच्या चरणी परत बसविल्याचे, एकाला अक्कलकोट स्वामींची खूण देऊन जागे केल्याचे आणि एकाची अकल्पित युक्ती योजून आत्महत्या चुकविल्याचे व त्याच्यावर ओढवलेल्या मृत्यू टाळून त्याला जीवनदान दिल्याचे वर्णन करणे झाले. आता या अध्यायात कधी कधी प्रसन्न होऊन साईबाबा आपल्या भक्ताला कृपेची देणगी देऊन कसे सुखी करीत असत हे सांगितले जाईल. तो दीक्षा देण्याचा अपूर्व प्रकार हसत खेळत विनोदपूर्ण कोणासाठी कसा योजला होता ते श्रोत्यांनी सावध चित्ताने ऐकावे. उपदेश करण्याच्या बाबांच्या अनेक रीती याच ग्रंथातून पूर्वी वर्णन केल्या आहेत. जशी ज्याची ग्रहण करण्याची स्थिती असेल तशा मार्गांचा बाबा त्याला उपदेश करीत असत. रोगाच्या स्वरूपाची माहिती वैद्याला असते व त्यालाच मात्रेचा गुण ठाऊक असतो. रोग्याला त्याची कल्पना नसते. तो आधी गुळ आणा म्हणतो. गुळ गोड खरा परंतु अपाय करणारा असतो. रोगी त्यासाठी हट्ट धरतो आणि गुळ हातावर ठेवल्याशिवाय औषधाची वाटी हाती धरत नाही. रोग्यावर बळजबरी चालत नसते म्हणून वैद्य युक्ती करतात. आधी ते गुळ देतात आणि मग औषध देतात आणि आपल्या कार्यभाग साधून घेतात. मात्र औषधाबरोबर किंवा मागाहून घेण्याच्या पदार्थात असा बदल करतात की ज्यामुळे गुळाचे दोष नाहीसे होऊन योजलेले औषध कार्यक्षम होते. बाबांची सुद्धा अशीच रीती होती, परंतु बाबांचा हा नियम सर्वांसाठी व सर्व वेळी नव्हता. जसा ज्याचा अधिकार किंवा स्वभाव असेल, जशी ज्याची सेवा व जशी भक्तियुक्त प्रेम असेल त्यानुसार त्याच्यावर त्यांचे अनुग्रह करणे असे. या बाबतीत बाबांच्या कृती खरोखर विलक्षण आणि आश्चर्यकारक असत. ते कोणावर जेव्हा प्रसन्न होत असत तेव्हा त्याला कृपापूर्वक उपदेश कसा आणि कोणत्या परिस्थितीत करत असत ते ऐका. एकदा जर का त्यांच्या मनात आले तर कोणाच्या ध्यानी मनी नसता सहज थट्टा विनोद करून भक्ताला कृतार्थ करीत असत. भक्तांना एखादा ग्रंथ वाचण्याची इच्छा झाली तर तो ग्रंथ बाबांच्या हाती देऊन प्रसाद म्हणून तो परत घ्यावा असे सहज त्या भक्ताच्या मनात येत असत. पुढे त्या ग्रंथाचे वाचन केले तर आपले हित साधले जाईल आणि त्याच्या मनाच्या पवित्रपणे श्रवण केले तर श्रोता व वक्ता या दोघांचेही परम कल्याण होईल अशी त्या भक्तांची श्रद्धा असे. कोणी दशावताराची चित्रे म्हणजे श्री विष्णूचे 10 अवतार मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व अजून होणारी कालकी किंवा स्तोत्रे, तर कोणी पंचरत्नी गीतेसारखे हे छोटेसे पुस्तक म्हणजे महाभारतातील पुढील 5 रत्ने समाविष्ट केलेले पुस्तक. एक म्हणजे श्रीमद भगवत गीता, 2 म्हणजे श्री विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र, 3 म्हणजे भीष्मस्तवराज म्हणजे शांती पर्वतातील 47 मध्ये भीष्माने केलेली श्रीकृष्णाची स्तुती, अनुस्मृती म्हणजे शांती पर्व, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या जपाचे महत्व व नारद देवर्षींनी केलेली विष्णू भगवानांची स्तुती, आणि 5 म्हणजे गजेंद्र मोक्ष म्हणजे शांती पर्वतातील एका गजेंद्राला
म्हणजे मोठ्या हत्तीला सरोवरातील एका मोठ्या मगराने पकडले असता त्याचा धावा ऐकून विष्णू भगवानांनी गरुडावर धावत येऊन केलेल्या सुटकेचे वर्णन असे पवित्र पुस्तके व चरित्र अर्पण करीत असत. कोणी दासगणूंनी रचलेले संत लीलामृत व भक्त लीलामृत देखील अर्पण करीत असत, तर कोणी विवेक सिंधू हा ग्रंथ आद्यकवी मुकुंदराज यांनी 1188 साली म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 102 वर्षे आधी मराठी भाषेत लिहिला असून याचा मुख्य विषय अद्वैतवाद आहे. उपनिषदांचे निमंथन करोनी ग्रंथ केला निर्माण अर्पण करीत असत. परंतु बाबा ती श्यामाला देत असत आणि म्हणत, श्यामा ही पुस्तके तुझ्याजवळ असू दे, घरी बांधून ठेव. श्यामा ती आज्ञा शिरसावंत करून ती पुस्तके दप्तर बांधून सांभाळून ठेवत असत. बाबांच्या हाती देऊन प्रसाद म्हणून ते परत घ्यावेत असे मनात आपण आणून भक्त दुकानातून ग्रंथ विकत आणत असत. बाबांचा स्वभाव जरी उदार होता तरी असले करायला धैर्य लागे म्हणून भक्त माधवरावांना बरोबर नेऊन त्यांना पुढे करीत असत. त्यांच्याकडून संधी पाहून ग्रंथ बाबांच्या हाती देत असत. बाबांना जसे ग्रंथाचे महत्व ठाऊक असे तशी भक्तांची योग्यताही ठाऊक असे. भक्तांनी ग्रंथ हातात द्यावेत, बाबांनी ते वरच्यावर चाळावेत आणि भक्तांनी ते आपल्याला परत मिळवावे म्हणून हात पुढे धरावेत. परंतु बाबा ते त्यांना न देता माधवरावांकडे देऊन म्हणत, श्यामा या पुस्तकांच्या प्रती तुझ्याजवळ ठेव, सध्या या तुझ्याकडे असू दे. श्यामाने स्पष्ट विचारावे, हे भक्त जे उत्कंठेने हात पसरीत आहेत त्यांच्या प्रती त्यांना काय देऊ का? तर बाबा तूच त्या ठेव असे म्हणत असत. एकदा भक्त काका महाजनी ज्यांना एकनाथी भागवत वाचण्याची फार आवड होती, ते एकनाथी भागवताची एक प्रत घेऊन शिर्डीत येऊन पोहोचले. माधवराव त्यांना भेटायला आले असता त्यांनी वाचू म्हणत ते पुस्तक उचलले आणि हातात घेऊन मशिदीत गेले. बाबांनी त्यांना सहज विचारले, श्यामा हे पुस्तक कसले? त्यावर श्यामाने ते कोणते ते सांगितले. बाबांनी ते हातात घेतले आणि पाहून ते त्यांना परत केले. हेच एक पुस्तक आणि हीच एकनाथाची भागवताची प्रत महाजनींना पूर्वी साईबाबांच्या हाताने प्रसाद म्हणून मिळाली होती. हा ग्रंथ माझ्या मालकीचा नव्हे, तो काका महाजनीचा आहे. वाचायची इच्छा झाली म्हणून तात्पुरता वाचायला मी आणला आहे असे स्पष्ट शब्दांनी माधवरावांनी बाबांना सांगितले. तरी बाबांनी त्यांना म्हणाले, ज्या अर्थी मी तुला हा दिला त्या अर्थी तू दप्तरात आपल्या संग्रही ठेव, कामाला येईल. असो. काही काळानंतर काका महाजनी पुन्हा शिर्डीला आले आणि बरोबर एकनाथी भागवत आणून साईंच्या हातात ठेवले. बाबांनी प्रसाद म्हणून ते परत दिले. नीट जीव लावे, प्रेमाने वाच असे सांगितले आणि हेच खरोखर आपल्या उपयोगी पडेल असे बाबांनी काकांना आश्वासन दिले. हेच आपल्या कामाला येईल, हे चांगले पुस्तक कोणाला देऊ नकोस असे मोठ्या कळकळीने सांगितले. त्यावर मग काकांनी बाबांना मोठ्या प्रेमाने नमस्कार केला. साईबाबा स्वतः सर्व इच्छित प्राप्त झालेले होते. कोणत्याही वस्तूच्या त्यांना लोभ नव्हता. ईश्वराची भक्ती करणे हीच त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती होती. मग त्यांनी कोणतीही गोष्ट गोळा करण्याचे किंवा साठवण्याचा श्रम कशाला बरे करावेत. बाबांच्या मनात काय होते कोणास ठाऊक. परंतु या ग्रंथांचे एकत्र येणे हे व्यवहाराच्या दृष्टीने भक्तांकरिता पापनाशक ग्रंथ श्रवण करण्याचे साधन आहे. आता शिर्डी हा एक क्षेत्र झालेला आहे. देशोदेशांचे आपले शिष्य वेळोवेळी येथे जमतील आणि ज्ञानसत्र चालवतील, तेव्हा हे ग्रंथ उपयोगाला येतील. आपण स्वतः निजधामाला जाऊ, परंतु श्यामा आपल्या दप्तरातून हे ग्रंथ त्यांना दाखवील आणि मग ते जणू काय माझ्या प्रतिमा होतील. मी देहधारी असताना जसा मी भक्तांना ज्ञान देतो असे तसे ते ग्रंथ देतील. अशा या अत्यंत पापनाशक पवित्र ग्रंथांचे भक्तांना मग ते कोठेही शिर्डीत वा इतर ठिकाणी असो स्मरण व्हावे
हा कदाचित या ग्रंथांचा संग्रह करण्यात बाबांचा उद्देश असेल. रामायण असो की भागवत असो किंवा परमार्थाचा कोणताही ग्रंथ असो, त्यातील रामाचे किंवा श्रीकृष्णांचे किंवा इतर कोणत्याही देवांचे चरित्र वाचत असताना मागे पुढे साईबाबा दिसतात. या ग्रंथांच्या ज्या ज्या विभूती आहेत त्यांचे साईबाबांनी स्वतः रूप धारण केले आहेत असे वाटते. श्रोत्यांना व वक्त्यांना डोळ्यांसमोर व त्या महापुरुषाऐवजी साईबाबांची मूर्ती दिसते. भक्त जे ग्रंथ गुरुला अर्पण करतात किंवा ब्राह्मणाला दान करतात त्यातही त्याचे कल्याणच असते. याला शास्त्राचा आधार आहे. बाबांची श्यामाला आज्ञा झाली की हे ग्रंथ घरी घेऊन दप्तरात सांभाळून ठेव. हा काय साधा सुधा उपदेश म्हणायचा? श्यामा जसा बाबांचा निस्सीम भक्त होता तसेच बाबांचे त्यांच्यावर अनिवार्य प्रेम होते. त्याला काहीतरी परमार्थाचा नेम लावून द्यावा अशी बाबांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी काय केले ते पहा. श्यामाची इच्छा नव्हती तरी त्यावर कसा व कोणत्या तऱ्हेने अनुग्रह केला तो ऐका. एका दिवशी एक रामदासी बुवा मशिदीत आलेला होता. त्याचा रामायण वाचण्याचा रोजचा नेम होता. प्रातःकाळी शौचमुख मार्जन करून भस्म वगैरे चोपडून स्नान संध्या आटोपून भगवे वस्त्र नेसून तो विधीपूर्वक आपल्या नेम कार्याला बसत असे. आधी विष्णू सहस्त्रनामाचे पठण आणि मग अध्यात्म रामायणाचे पारायणावर पारायण श्रद्धापूर्वक त्याचे चालत असे. असा बराच काळ लोटल्यावर माधवरावांची वेळ येता साई समर्थांच्या मनात काय गोष्ट आली ती आता श्रोत्यांनी ऐकावी. माधवरावांची सेवा फळाला आली. त्यांच्या आयुष्याला काही नियम लावावा, भक्ती मार्गाचा त्यांना उपदेश रूपी प्रसाद मिळावा आणि संसारात त्यांना स्वास्थ्य लाभावे असे बाबांच्या मनात आले. बाबा त्या रामदासाला जवळ बोलावून म्हणाले, माझ्या पोटात कळ उठली आहे, जणू काय आतडी तुटून पडत आहे. पोटाचे दुखणे काही थांबत नाही. लवकर बाजारातून जाऊन सोनामुखी घेऊन ये. सोनामुखी म्हणजे भुईतरवाडीचा पाला. हे रेचक म्हणजे जुलाबाचे औषध. त्याची थोडीशी फकी कोरड्या पदार्थांची तोंडात भरण्यास लहान घास मारल्याशिवाय पोटातील रुखरुख जायची नाही. रामदासी बिचारा भोळा भाबडा आज्ञेप्रमाणे वागणारा. त्याने पोथीत खूण घालून ती खाली ठेवली आणि बाजारात धावत गेला. रामदासी बुवा मशिदी खाली उतरले आणि इकडे बाबांनी काय केले? तत्काळ ते आसनावरून उठले आणि पोथीच्या जवळ गेले. तेथे इतर पोथ्यांजवळ विष्णू सहस्त्रनामाची पोथी होती. ती हातात उचलून घेतली आणि आपण परत आपल्या जागी बसले. नंतर ते माधवरावांना म्हणाले, श्यामा, ही पोथी की नाही पहा, फार कल्याणकारी आहे, म्हणून मी ती तुझ्याकरिता देतो. ती तू वाचून पाहावी. एकदा मला त्रास झाला होता. काळीच धडधड करू लागले होते. जीवाची चरफड झाली होती आणि माझी मला धडगत दिसत नव्हती. अशा त्या प्रसंगाला काय सांगू श्यामा मी तुला. या विष्णू सहस्त्रनामाच्या पोथीचा उपयोग झाला आणि हा जीव तिच्यामुळे वाचला. एक क्षण ती पोथी मी छातीला लावली आणि तत्काळ हा जीव शांत झाला. वाटले अल्लाद छातीत उतरला आणि हा जीव त्यामुळे जगला. म्हणून म्हणतो श्यामा, ही पोथी तुझ्यासाठी घेऊन जा. हळूहळू वाचित जा. रोज एखादे अक्षर तरी ध्यानात नीट ठेवत जा. ही पोथी मोठी आनंद देणारी आहे. श्यामा म्हणाला, ही पोथी मला नको. रामदासी माझ्यावर रागवेल आणि त्याच्या मागे हे खोटे कर्म मीच केले म्हणेल. आधीच तो जातीचा वेडेपट आणि माथे फिरू तापट आणि खाष्ट माणूस आहे. हे फुकटचे भांडणाचे कारण कशाला हवे? ही कटकट मला नको. शिवाय या पोथीची लेखन पद्धती संस्कृत व माझी भाषा तर ओंगळ व अडाणी. जिभेतून
जोडाक्षर सुद्धा नीट बाहेर पडत नाही आणि त्याचा उच्चार देखील मला स्पष्ट करता येत नाही. बाबांचे हे सगळे कृत्य पाहून श्यामाला वाटले की बाबा त्यांच्यावर रामदास्यात भांडण लावून देत आहेत. त्याला कल्पना नव्हती की बाबांना त्याची केवढी मनापासून काळजी होती. माझा श्यामा असा खुळा, परंतु त्याचा मला फार लळा आहे. तो माझ्यावर आगळेच प्रेम करतो आणि त्याच्याबद्दल मला दयेचा मोठा उमाळा आहे. ही विष्णू सहस्त्रनामाची माळा त्याच्या गळ्यात माझ्या स्वतःच्या हाताने मी बांधील आणि त्याच्या जिभेला नामाचा चाळा लावून त्याला संसार दुःखापासून मुक्त करेन. देवाचे किंवा गुरूंचे नाम पापांचे पर्वत फोडते. नामदेहाची आसक्ती तोडते. नाम करोडो वाईट वासना मुळा सकट दूर लोटून नाहीशा करते. नाम काळाची मान मोडते आणि जन्म मरणांचा हिसका चुकविते. असा हा सहस्त्र नामाचा ठेवा आहे. त्याची श्यामाला गोडी लागावी असे मला वाटते. नाम प्रयत्नपूर्वक मुद्दाम घेतले तर उत्तमच, परंतु सहज नकळत घेतले तरी तो वाईट नसतं. मनात नसतं, जिभेवर आलं तरी ते आपला प्रभाव प्रकट करील. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी नामासारखे सोपे साधन नाही. याविण आणिक नाही पै साधन, वाहत असे आण विठोबाची. नाम जिभेचे भूषण आहे. नाम परमार्थाला मार्गाला पोषक आहे. नाम घेण्यासाठी स्नान करावे लागत नाही. नामाला विधी विधान नको. बोलता चालता धंदा करिता, खाता जेवित सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये. नामाने सगळ्या पापांचे नाश होते. नाम सदा पवित्र असते. नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे गिरीवरण राम नामे नासती. अखंड माझेही नाम घेता संपूर्णपणे बेडा पार होईल. इतर कोणत्याही साधनाची जरुरी नाही. केवळ नामस्मरणानेच मोक्ष हाती येईल. ज्याला माझ्या नामाची घोकणी त्याच्या पापाची धुणी झालीच म्हणून समजा. जो भक्त माझे नाम सतत व हळूहळू मनात जपत असतो तो मला उत्तम गुणसंपन्नी माणसापेक्षाही अत्यंत गुणी माणूस वाटतो. हेच बाबांचे मनोगत होते आणि त्याप्रमाणे मग त्यांचे वागणे होते. श्यामा नको नको म्हणत होता तरी बाबांनी ते विष्णू सहस्त्रनाम त्याच्या खिशात टाकले. वाड वडिलांची पुण्याई मोठी होती म्हणून साईकृपेचे हे फळ श्यामाला मिळाले. हे पवित्र सहस्त्रनाम श्यामाच्या प्रपंचातील अस्वस्थता आता दूर करील. इतर कर्माला विधी विधान लागते, परंतु नाम कधीही सतत घ्यावे. बाळपणी, तारुण्य काळी, कठीण काळी, वृद्धापकाळी, सर्व काळी अंतःकरणी नामस्मरण असावे. दासबोध नामाला अनध्याय किंवा प्रदोष याचा अडथळा नसतो. नामासारखी आणखी दुसरी उपासना नाही. साधनी माझी मुख्य भक्ती, त्यात विशेष नामकीर्ती. याच प्रमाणे एकनाथ महाराजांनीही आपल्या एका शेजाऱ्याच्या माथी हेच विष्णू सहस्त्रनाम मारले होते आणि त्याला परमार्थाचा मार्गाकडे वळविले होते. एकनाथाच्या घरी नित्य पुराणांचे कीर्तन चाले. हा शेजारी जातीचा ब्राह्मण असून स्नान संध्या न करता वाईट अनितीचे वर्तन करण्यात दंग असे. पुराण कधीही ऐकत नसे आणि तो वाईट माणूस नाथांच्या वाड्यात कधीही पाय ठेवत नसे. नाथांना त्यांची दया आली आणि त्याला त्यांनी बोलावून घेतले. उच्च ब्राह्मण जातीत जन्म असून तो वाया जात आहे याचे रहस्य जाणून नाथांनी त्याची मोठी दया आली. त्याचे हे दुर्वर्तन कसे थांबले म्हणून तो नको म्हणता येत होता तरी नाथांनी त्याला सहस्त्रनामाची संथा दिली आणि एक एक श्लोक पडविता त्याचा उद्धार झाला. हे विष्णू सहस्त्र नाम वाचणे किंवा तोंड पाठ म्हणणे हा चित्त शुद्धीचा सोपा सरळ मार्ग आहे. पूर्वीपासूनची ही लोकमान्य रूढी आहे. म्हणूनच जणू काय बाबांची ते श्याम्याला देण्याची धडपड होती.
इतक्यात रामदासी बाजारातून सोनामुखाची औषध घेऊन लागलेच घाईघाईने परत आले. कळकळीने नारद अण्णा चिंचणीकर तिथे उभे होते. त्यांनी रामदासाला घडलेला सर्व वृत्तांत कळविला. आधीच रामदासी फार रागीट होता. त्यातून त्या नारदाची संभावितपणाची मध्यस्थी, मग त्या अजब प्रसंगाचे यथास्थित वर्णन कोण करावे. आधीच रामदासी कुतर्काची प्रतिमा, त्याच्या मनात माधवरावांबद्दलचा संशय आला आणि मनाला माझी पोथी बळकाविण्यासाठी तूच बाबांना मध्यस्थी घातलेस. तो सोनामुखीची गोष्ट विसरला आणि माधवरावांना घसरला. त्याच्या मनाचा संतापनावर झाला आणि तावातावाने ते खूप शब्द बोलला. बाबांच्या पोटदुखीचे हे सगळे ढोंग होते. तू बाबांना हे करायला लावलेस. माझ्या पोथीवर तुझा डोळा होता. ही अशी चालाखी माझ्या पुढे चालायची नाही. मी नावाचा बहादूर रामदास आहे. पोथी जर धड्या गुणांनी म्हणजे चोख मनाने परत केली नाहीस तर पहा हे मस्तक फोडीन आणि तुझ्या पुढे रक्ताचा सडा घालील. तुझा माझ्या पोथीवर डोळा होता म्हणून तू स्वतः कारस्थान रचून ते सर्व बाबांच्या गळ्यात घातलेस आणि स्वतः नामनिराळा राहिला आहेस. माधवरावांनी त्याला पुष्कळ समजावले, परंतु रामदासी काही शांत होईना. तेव्हा माधवराव त्याला मृदू भाषेत म्हणाले, मी कपटी आहे असा आरोप उगीच माझ्यावर करू नकोस. तुझ्या पोथीची गोष्ट ती काय, ती वाटेल तितकी बाजारात मिळेल. या तुझ्या पोथीला काय सोने किंवा हिरे जडविलेले की तुला बाबांचा सुद्धा विश्वास नाही. तुझ्या असल्या जगण्याचा धिक्कार असो. अशा प्रकारे त्या रामदासाचा हेका पाहून बाबा त्याला गोड शब्दात म्हणाले, काय बिघडलेले रामदासा, उगाच का त्रास करून घेतोस. अरे श्यामा, आपलाच पोरगा आहे. तू का उगीच शिरा ताणतोस आणि फुकटचा इतका कष्टी होतोस आणि जगाला तमाशा दाखवितोस. असा कसा रे तू भांडखोर. गोड मधुर शब्दांनी उत्तर का देऊ नये. अरे या पोथ्या सतत पढूनही तुझे मन अशुद्धच राहिले का. दररोज अध्यात्म रामायण वाचतोस, विष्णू सहस्त्रनामाचे पारायण करतोस, तरी हा अविचारी अनिर्बंध स्वभाव सोडत नाहीस आणि स्वतःला रामदासी म्हणवितोस. असा कसा तू रामदासी. तू तर सदा विरक्त असावे, परंतु तुला तर पोथीचा लोभ सुटत नाही. तुझ्या या वागण्याला काय म्हणावे. रामदासाला कसली ममता नसावी. लहान मोठ्या सर्व माणसांशी एकसारखे वागणे असावे, पण तू तर या पोराशी भेदभाव धरतोस आणि त्याच्या हाताला पोथीसाठी झोंबतोस. जा आपल्या जागेवर जाऊन बैस. पोथ्या तर 1 पैशाला पारसी भर मिळतील, पण हवे असलेले माणूस कल्पांतीपर्यंत शोधूनही मिळणार नसते, हे लक्षात ठेव. तुझ्या पोथीचे किती महत्व आहे हे श्यामाला कुठले समजायला. मीच आपल्या मताने ती उचलली आणि त्याला दिली. तुला तो तोंडपाठ आहे. माझ्या मनात आले की श्यामाला द्यावी, म्हणजे तो ती वाचेल आणि त्याचे आवर्तन करेल, म्हणजे त्याचे अत्यंत कल्याण होईल. बाबांच्या या बोलाचा काय रसाळता, मधुरता, कन वाळूता आणि आत्मनंद रूपी जलाची शीतलता. खरोखरच या बोलाची अपूर्वता फार मोठी होती. रामदासी मनात समजला आणि माधवरावांना रागाने तांबडा लाल होऊन म्हणाला, या सहस्त्रनामाच्या पोथीच्या बदली पंचरत्नी गीता घेईल, तुला सांगून ठेवतो. रामदासी इतका शांत झाला हे पाहून माधवरावांना आनंद झाला आणि ते म्हणाले, एकच काय, मी तुला 10 पंचरत्नी गीता बदली देईल. असो. पुढे तो तंटा मिटला आणि पंचरत्नी गीता ग्रंथ जामीन राहिला. पंचरत्नी गीतेतील देवाला ज्याने ओळखले नाही त्याला पंचरत्नी गीता कशाला. साईबाबांसमोर जे अध्यात्म रामायणाचे पाठावर पाठ करीत असे त्या रामदासाने साईबाबांच्या तोंडाला तोंड देऊन असे भांडण का बरे करावे. पण मी तर तसे कसे म्हणावे. दोष कोणाला कसा द्यावा.
झाला हा प्रकार घडला नसता तर श्री विष्णू सहस्त्रनामाचे महत्व तरी कसे ठसले असते. ज्या विष्णू सहस्त्रनामाने इतके भांडण लावले, बाबांचे छातीतील दुखणे घालविले, ज्याबद्दल कधी कथा ऐकून माझेही कल्याण झाले, ती साईबाबांची आपल्या भक्तांसाठी एक अलौकिक देणगी आहे. हा इतका त्रास बाबांनी घेतला नसता तर माधवरावांचा विश्वास बसला नसता. त्यांच्या जिभेवर त्या पोथीचे अक्षर चढलीच नसती आणि ती तोंडपाठही झाली नसती. असा हा प्रेमळ साईनाथ परमार्थाचा मिळण्यास कठीण खेळवितो. तो केव्हा कशी सूत्र हलविल ते आपल्याला कळणार नाही. असो, पुढे शाम्याची या पोथीवर निष्ठा जडली आणि काकासाहेब दीक्षित व प्रोफेसर गणेश गोविंद नरके यांनी उच्चारासह ती शिकविली. मग माधवरावांना ती वाचता आली आणि पुढे तोंडपाठ झाली. असो, हा माधवरावांचा तंटा म्हणजे साईबाबांच्या निर्मळ उपदेशाचे दुसऱ्या शब्दात स्पष्टीकरण होते. नवे, ही अत्यंत श्रेष्ठ, आनंद देणारी व निसंशय सुखकारक करमणूक होती. जो भक्त अध्यात्म विद्येचा अभ्यास करतात अशा भक्तांवर साईबाबांची विशेष प्रीती असते आणि वेळ प्रसंगी ती ते कशी उघड करून दाखवित असत ते पहा. एकदा बापूसाहेब जोगांचे शिर्डी पोस्टात टपाल मार्गाने एक पार्सल आले, म्हणून ते सोडविण्यासाठी लगबगीने ते तिकडे निघाले. कसले म्हणून पाहिले तर तो लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य नावाचं पुस्तक असल्याचे कळले. जोगांनी ते बगलेत मारले आणि मशिदीत बाबांच्या दर्शनाला येऊन पोचले. नमस्कार करण्यासाठी मस्तक वाकविले तर ते पार्सल बाबांच्या पायी पडले. तेव्हा बाबांनी विचारले, बापूस, हे पार्सल कसले काय बरे? जोगांनी बाबा समक्ष ते पार्सल फोडले, कसले ते सांगितले आणि पुस्तकासह ते त्यांच्या हाती दिले. बाबांनी ते पार्सल पाहिले, त्यातले पुस्तक हातात घेतले, लगेच चाळून घातले आणि म्हणाले, हे पुस्तक आतापासून इथपर्यंत वाचा, म्हणजे कल्याण होईल. अशा बाबांच्या भक्तांवर अनुग्रह करण्याच्या गोष्टी कितीतरी अगणित वर्णन करून सांगता येतील, परंतु मग हा ग्रंथ फार वाढेल, म्हणून संक्षिप्तपणे आचरणात आणला. वर लोकमान्यांचे नाव आले म्हणून त्यांच्याबद्दल आणखी एक प्रसंग विस्तारपणाचा दोष पत्करूनही सांगावासा वाटतो. दिनांक 19 मे 1917 रोजी लोकमान्य टिळक कैलासवासी दादासाहेब खापर्ड्यांबरोबर साईबाबांच्या दर्शनाला शिर्डी येथे आले होते. बाबांनी त्यांना माधवरावांकडे जेवण करून थोडा आराम करून मग जाण्यास सांगितले होते. टिळकांनी बाबांना आपला देशाच्या स्वराज्याच्या कार्याबद्दल सल्ला विचारला होता आणि अंतर्ज्ञानी बाबांनी त्यांना उत्तर दिले, तुमचे आता वय झाले आहे, विश्रांतीची जरूर आहे, तुम्ही आता आराम का करीत नाही? पुढे खरोखरच लोकमान्यांचे लवकरच म्हणजे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले आणि त्यांचे स्वराज्य कार्य अपूर्य राहिले. नंतर महात्मा गांधींनी पुढे येऊन तो साकारास आणले. एकदा शिर्डीत असे झाले, अमरावतीचे दादासाहेब खापर्डे आले, सहकुटुंब शिर्डीत राहिले आणि बाबांच्या प्रेमात रंगले. खापर्डे काही सामान्य गृहस्थ नव्हते, ते अति विद्वान व बडे प्रशस्त होते. तरी पण साईबाबांसमोर ते हात जोडून पायी मस्तक वाकवीत असत. त्यांनी इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास केलेला होता आणि धारासभेत नाव कमाविलेले असून वक्तृत्वाने सर्वांना ते हलवून सोडत असत. पण साई पुढे ते गप्प बसत असत. बाबांचे असंख्य भक्त होते, परंतु त्यांच्या पुढे खापर्डे, नुलकर किंवा बुट्टी यांच्याशिवाय त्यांचे पुढे मौन व्रत पाळणारा आणखी कोणी भक्त आढळला नाही. इतर सर्व बाबांशी बोलत, काही तोंडाशी तोंडही देत, पूज्य भाव किंवा भीती बाळगत नसत, परंतु हे तिघे मात्र बोलत नसत.
बोलण्याची काही गोष्ट बाबांसमोर सदा मान डोलवीत असत. खरोखर त्यांचा नम्रपणा अवर्णनीय होता आणि कोणतीही गोष्ट ऐकण्याचा विनयही तसाच होता. महापंडित विद्यारण्यांनी रचलेली पंचदशी ज्यांच्याकडून समजावून घ्यावी ते दादासाहेब खापर्डे मशिदीत येताच गप्प बसत असत. शब्द ब्रह्माचे, वेदांचे तेज कितीही असले तरी ते शुद्ध ब्रह्मा पुढे निस्तेज होत असते. साई महाराज साक्षात तेजस्वी परब्रह्म होते. विद्वत्ता त्यांच्या पुढे लाजत असे. दादासाहेब खापर्ड्यांचे शिर्डी येथे 4 महिने राहणे झाले होते आणि त्यांचे कुटुंब 7 महिने राहिले होते. दोघांनाही शिर्डीत फार उत्साह वाटला. त्यांचे कुटुंब मोठे निष्ठावंत होते आणि साईचरणी त्यांचे अत्यंत प्रेम होते. त्यात मशिदीत स्वतः हातात बाबांसाठी नैवेद्यात ते ताट घेऊन येत असत. जोपर्यंत बाबा नैवेद्य तोंडात टाकीत नसत तोपर्यंत बाई उपाशीच राहत असत. महाराजांनी तो खाल्ल्यावरच मग बाईंचे जेवण असो. एकदा बाईंची भाग्याची वेळ आली आणि त्यांची अढळ श्रद्धा पाहून परम भक्त वत्सल्य बाबां त्यांना परमार्थाचा उत्तम मार्ग दाखविते झाले. अनेक संतांच्या अनेक तऱ्हा असतात, परंतु बाबांची उपदेशाची तऱ्हा आगळी वेगळी होती. ते हसत खेळत असता अनुग्रह देत असत की तो ऐकणाऱ्याच्या हृदयात पक्का ठसत असत. एकदा बाईंनी सांज शिरा, पुऱ्या, वरण भात व खीर तसेच सांडगे, पापड व कोशिंबीर इत्यादींनी भरून जेवणाचे ताट आणले. असे ते ताट येताच बाबा मोठ्या आपापल्या मनाने कफिनाच्या बाया वर सारून आपल्या आसनावरून उठले. मग जेवणाच्या जागी जाऊन बसले. ताट आपल्या समोर ओढून घेतले आणि वरचे झाकण बाजूला सारून ते अन्न खाण्यास तयार झाले. इतर नैवेद्यावरच एवढे प्रेम का? इतर पुष्कळ यापेक्षाही अति चांगले नैवेद्य येत असत आणि कित्येक वेळा ते तसेच पडून राहत असत. मग या नैवेद्यावरच एवढे प्रेम का? असल्या आवडीनिवडीच्या गोष्टी संसारात असतात. संतांच्या मनाला त्या का बरे शिवाव्यात? माधवराव जवळ होते. ते साई समर्थांना म्हणाले, हा भेदभाव विषमता कशा करिता हो? काहींची ताटे बाजूला ठेवून देता, कोणाची चांदीची सुद्धा दूर उडवून देता, मात्र या बाईंचे येताच उठता आणि खाऊ लागता. आश्चर्य आहे हे. हिचेच अन्न का इतके गोड लागते? देवा, हे आम्हाला मोठे कोडे वाटते. तुझे हे काय डावपेच आहेत? असली आवड निवड तुम्हाला का बरे असावी? बाबांनी उत्तर दिले, काय सांगू या अन्नाची अपूर्वाई. पूर्वजन्मी ही एक वाण्याची फार लठ्ठ व पुष्कळ दूध देणारी गाय होती. मग ती कोठे नाहीशी झाली आणि एका माळ्याकडे जन्माला आली. तिची पुढे एका क्षत्रियाकडे गेली आणि मग एका वर्ण्याची पत्नी झाली. आता ही ब्राह्मणाची पोटे जन्माला आली आहे. बऱ्याच काळानंतर माझ्या दृष्टीस पडली आहे. तिच्याकडून मिळालेले प्रेमाचे 2 घास पोटात जाऊ दे आणि मनाला सुख समाधान लाभू दे. आता ही ब्राह्मणाची पोटी जन्माला आली आहे. बऱ्याच काळानंतर माझ्या दृष्टीस पडली आहे. तिच्याकडून मिळालेले प्रेमाचे 2 घास पोटात जाऊ दे आणि मनाला सुख समाधान लावू दे. असे म्हणून बाबा मनसोक्त पोटभर जेवले, तोंड व हात धुतले आणि सहजिकच समाधानाने ढेकर दिले आणि गादीवर येऊन बसले. बाईंनी मग नमस्कार करून बाबांचे पाय चेपायला सुरुवात केली. बाबा ती कधी संधी तिला तिच्या कल्याणाची गोष्ट सांगू लागले. ज्या हातांनी बाईं त्यांचे पाय दाबीत होती तेच हात बाबा आपल्या हातांनी दाबू लागले. अशी देवभक्ताची परस्पर चाकरी पाहून श्यामा त्यांची मस्करी करीत म्हणाले, देवा, ठीक चालले आहे की? काय मौजेचे दृश्य आहे. एकमेकांचे प्रेम पाहून मनाला अत्यंत कौतुक वाटते.
बाईंची सेवा करण्याची आसक्ती पाहून बाबांचे मन प्रसन्न झाले. ते हळूच तिला म्हणाले, राजा राम असे तोंडाने म्हणत जा, नेहमी असे म्हणत जा, म्हणजे आई तुझे जीवन सफल होईल, तुझे मन शांत होईल आणि अमर्याद कल्याण प्राप्त करशील. काय त्या शब्दांचा चमत्कार! ते हृदयात जाऊन खोचत असत आणि लगेच जणू काय शब्दांनी शक्तिपात करीत असत. असा कृपाळू व शरण आलेल्यांचा सांभाळ करणारा हा समर्थ साईनाथ सदा भक्तांचे मनोरथ पुरवित असत आणि कल्याणाचे साधून देत असत. आता श्रोत्यांना अत्यंत नम्रपणे, अत्यंत प्रेमाने त्यांच्या अत्यंत हिताच्या गोष्टी सांगतो. त्या त्यांनी मनात ठसवून ठेवाव्यात अशी सलगीची विनंती करतो. गुणाच्या गोडीला आसक्त झालेली मुंगी जशी मुंडी तुटून पडली तरी तो गुळ सोडत नाही, तशी तुम्ही साई चरणी शरणागती द्या, म्हणजे मग तो साई मोठ्या कृपेने तुमचे रक्षण करील. गुरु व शिष्य वेगळे नाहीत. दिसायला जरी ते भिन्न दिसले तरी ते एकांगी आहेत. त्यांना जो हट्टाने वेगळे करू पाहिल त्याचा अभिमान गळून पडेल. त्या दोघांपैकी एका वाचून एक राहिला तर तो गुरु कच्चा व तो चेलाही कच्चा जाणावा. जो पक्क्या गुरुच्या पदरी तयार झालेला असतो त्याला द्वैत स्पर्श करीत नसतो. गुरुने एका गावी राहावे आणि शिष्याने दुसऱ्या गावी राहावे असे ज्यांना पसंत असेल ते दोघेही लबाड असतात. मुळातच जर दोन नाहीत तर त्यांचा वेगळेपणा तो कुठला? एक दुसऱ्याशिवाय क्षणभरही दूर राहू शकत नाही, इतके ते दोघे एकरूप असतात. गुरु व भक्त यांच्यातही मुळीच दूरपणा नसलेले सतत राहणे असते. भक्तांनी गुरुच्या चरणी मस्तक ठेवणे हाही स्थूल बुद्धीचा व्यावहारिक पूजेचा प्रकार आहे. भक्त गुरूंचे एकात्मतेने भजन करणारा व गुरुही भक्ताला एकात्मतेचे भावनेने पाहणारा, असे जर दोघे एकमेकात समरलेले नसतील तर तो केवळ नावाचा व्यवहार होय. खायला अन्न व नेसायला वस्त्र असे मिळेल याची काळजी करू नका. हे तर नशिबावर अवलंबून असते आणि प्रयत्न केल्याशिवाय मिळणारे असते. प्रयत्न करून जर काही मिळवू पाहाल तर ते फुकटच श्रम होतील. प्रयत्नच करायचे तर परमार्थ साधण्यासाठी करा आणि रात्रंदिवस त्याची चिंता करा. उत्तिष्ठत, उठा आणि जागृत, जागे व्हा, अशी श्रुती माऊली जोर जोराने ओरडून सांगत आहे आणि भक्तांना जागवित आहे. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्नी बोधत, क्षुररस्य धारा निशिता दूरत्यत्या दुर्ग पथस्कवयो वदंती. हे मनुष्यांनो, उठा, जागे व्हा, श्रेष्ठ महापुरुषांजवळ जाऊन त्यांच्या उपदेशाने आपल्या कल्याणाचा मार्ग समजावून घ्या. तो मार्ग तलवारीच्या तीक्ष्ण धारेवर चालण्यासारखा अत्यंत कठीण आहे असे ज्ञानी जन सांगतात. म्हणून जे लोक सर्व अनर्थांचे बीज असलेल्या जन्म जन्मांतरांच्या अज्ञान रूपी निद्रेत लोळत पडलेले आहेत त्यांनी वेळीच सावध होऊन गुरु करून ज्ञानरूपी अमृताचे सेवन करावे. त्यासाठी अतिनम्र होऊन गुरुच्या चरणी शरण जावे. त्या एकट्यालाच योग्य कोणते व अयोग्य कोणते ते ठाऊक असते. आम्ही तर अजाण बालके आहोत. तुटपुंजा ज्ञानाचा मीपणा असलेला जीवात्मा व सर्व काही जाणणारा मीपणा नसलेला परमात्मा, या दोघात एकत्मतेची भावना होण्यासाठी गुरु हाच एक उपाय आहे. अज्ञानाची उपाधी असलेला आत्मा जो जीव व मायेची उपाधी असलेला आत्मा जो जीव यांच्यातील भेदभाव घालविण्याला एकटा गुरु राजच समर्थ असतो. मन शंका कुशंका करणारे असते त्याला साई चरणी अर्पण करा, म्हणजे तेथून जे जे करण्याची स्फूर्ती होईल त्याचे कर्तृत्व त्यांच्याकडे जाईल.
तसेच कार्य करण्याची आपली सगळी शक्ती तीही साईबाबांनाच अर्पण करा आणि मग ते जशी आज्ञा करतील त्या तऱ्हेने वागावे. या जगात सर्व सत्ता साईचीच आहे हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्यावर सर्व भार टाकून कोणतेही कार्य अभिमान न धरता केले तर संपूर्ण सिद्धी हातात येईल. परंतु हे कार्य मी करील असे म्हणाल तर किंचितही अभिमान धराल तर एका क्षणात विलंब न लागता त्याचा परिणाम दिसून येईल. कार्यसिद्धीस जाणार नाही. मायेने उत्पन्न केलेल्या मोहाच्या रात्री शरीराला या कुशीहून त्या कुशीला आळेपिळे देत असताना हेमाडपंताला हरी व गुरु यांची कृपा लाभली. तीही केवळ दैव योगाने, मेहनत किंवा प्रयत्न केल्याशिवाय लाभली. त्यांनीच म्हणजे हरिगुरूंनी आपल्या उद्देशासाठी त्याला मोठेपणा दिला असे वाटते. भक्तांचा उद्धार करण्यासाठी आपले चरित्र प्रसिद्ध करण्याचा निश्चय करून त्यांच्याकडून बळजबरीने हे सविस्तर चरित्र लिहिले. तेव्हा अखंड ध्यान रूपी दोऱ्यात अनन्य प्रेम रूपी नाना प्रकारच्या रंगीबिरंगी फुलांचा मनोहर हार गुंफून आदरपूर्वक साईंना अर्पण करूया आणि आत्मस्वरूप रूपी स्वराज्याचे सिंहासन मिळवूया. मग या सिंहासनावर स्थिर होऊन शोभायमान होऊया. अहंकाराशिवायच्या आत्मनंदाचा उपभोग घेऊया आणि आपल्या हृदयात सुखी होऊया. थोडक्यात सांगायचे म्हणजे साईबाबांचे अनन्य प्रेमाने व पूज्य भावाने आपण ध्यान करूया, जेणेकरून आपले मन आत्मस्वरूपी स्थिर होईल आणि मग आपल्याला आत्मानंदाचा उपभोग मिळून आपले मन सुखी होईल. असे हे साईबाबांचे अगाध चरित्र. पुढील कथा तर याहून आश्चर्यकारक आहे. श्रवणेंद्रिय शुद्ध करण्यासाठी क्षणभर इकडे लक्ष द्या. पुढे 3 अध्याय येतील. त्यात बाबा आपल्या जागच्या जागी बसून दृष्टांताची भूत भविष्य इत्यादी गोष्टींच्या सूचक स्वप्नांची पूर्ववयी दाखवतील. त्यातील सुरुवातीच्या अध्यायाला लाला लक्ष्मी चंदाचा विषय आहे. त्याच्या पायाला प्रेमरूपी दोरीने बांधून त्याचे आश्रयस्थान त्याला दाखविले. बरहाणपूर येथे राहणाऱ्या एका बाईच्या खिडकीसाठी आसक्त होऊन बाबांनी तिला आपल्या दर्शनाला उत्सुक केले आणि तिच्या प्रेमाचे कौतुक करून दाखविले. पुढे मेघा नावाच्या एका निस्सीम भक्ताला स्वप्नात भिंतीवर त्रिशूळ काढण्याचा दृष्टांत झाला आणि त्या पाठोपाठ एकी शंकराचे लिंग त्याला प्राप्त झाले. अशा अनेक कथा येथून पुढे यात येतील. श्रोत्यांनी भक्तिपूर्वक ऐकल्या तर त्या ऐकण्याचे सार्थक होईल. मिठाचा खडा जसा सागरात बुडल्यावर त्याच्याशी एकरूपता होते, त्याप्रमाणे सोहम भावाच्या अभिन्नपणे तो ब्रह्म मीच आहे या एकात्मतेचे भावनेने हेमाडपंत साईंना अनन्यपणे नमस्कार करीत आहेत. शिवाय प्रेमाने विनंती करीत आहेत की आत्माला साईंचे रात्रंदिवस ध्यान लागो. त्यांच्याशिवाय दुसरे काही मनात न येवो आणि मन सदा सावधान राहो. तसेच भूतकाळ खोडला जावो, भविष्यकाळ शेवट पुढे ढकलला जावो आणि शिल्लक राहिलेले बदला वर्तमान काळ गुरुचरणी सतत राहो. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा दीक्षा अनुग्रह दानम नावाच्या 27वा अध्याय समाप्त झाला. सर्वत्र मंगल असो. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.